शरद पवारांचा हात सोडून भाजपच्या मदतीने सत्तेचा सोपान चढलेले अजित पवार आता मोठ्या चक्रव्यूहात अडकल्याचं बोललं जात आहे। बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारीचे निश्चित केल्यानंतर पवार कुटुंबातील अनेक सदस्य अजित पवारांविरोधात उभे ठाकले आहेत। इतकंच नाही तर कधी काळी अजित पवारांकडून दुखावलेल्या गेलेल्या नेत्यांनीही अजितदादांविरोधात भूमिका घेतली आहे। त्यामुळे ही निवडणूक अजितदादांसाठी म्हणावी इतकी सोपी नसल्याचं बोललं जात आहे। जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं, पण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। हे आहेत श्रीनिवास अनंतराव पवार, शरद गोविंदराव पवार यांचे पुतणे आणि अजित अनंतराव पवार यांचे धाकटे बंधू। धाकटे असूनही श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांचे जाहीर कान टोचले आणि त्याला कारण ठरलाय भाजपसोबत जाण्याचा अजित पवारांनी घेतलेला निर्णय। आणि तोच धागा पकडत श्रीनिवास पवारांनी अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। त्यासाठी त्यांनी समाजकारण, राजकारण, नैतिकता आणि नातेसंबंधांवर बोट ठेवलं। आता आपण आपले वडील शेतात जातात, बाजारून चक्कर मारतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं। जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं। जे काही ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली। तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। खरं तर कुटुंबातील सगळे आपल्याला एकटे पाडणार अशी भीती अजित पवारांनी आधीच व्यक्त केली होती। घरातले माझ्या विरोधात गेले तरी हे सगळे माझ्या बरोबर, आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करून जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा। आणि झालंही तसंच। पण श्रीनिवास पवार अजित पवारांविरोधात बोलणारे पहिले पवार नाहीत, तर अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडल्याचं पवार कुटुंबातील बहुतेकांच्या जिव्हारी लागले। खुद्द शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार आणि शर्मिला पवार यांनीही दादांवर आगपाखड केली आहे। हे तर झालं घरातलं, पण बाहेरच्यांनीही अजित पवारांच्या विरोधात कडव्या विरोधाचा पिंगा घातलाय। त्यामुळे आतले आणि बाहेरचे अशा विचित्र चक्रव्यूहात अजित पवार कसे अडकलेत पाहूया। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला जणू काय दृष्टच लागली। काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, लगेच खूप राहायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय। दादांनीच कुटुंबाला सोडून जाऊन स्वतः एकटे पडल्यासारखे तिथं झालेलं आहे। ज्यांच्यासाठी आम्ही काम केलं त्यांनी मात्र भूमिका, एकदा लोकसभा झाली की भूमिका बदलायची। हे एकदा नाही 3 वेळा ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे। काय साहेब मला सांगतील त्यांच्यासाठी मी प्रचार किंवा काम करायला मी तयार आहे। पण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। जरी म्हणाला तुम्ही की आम्ही बारामतीहून आलो, अच्छा शरद पवारांच्या गावातून आला का, हे तोंडाच्या म्हणजे त्यांच्या विरोधात देखील हे असं बोलतात, मग कुठल्याही पक्षाचे ते असतील। अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू। एकूणच सडेतोड, परखड, स्पष्ट बोलणारे नेते अशी अजितदादांची ख्याती आणि फैसला ऑन दी स्पॉट करत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी असा दादांच्या कामाचा खाक्या। याच आवेगात शरद पवारांची साथ सोडत दादा भाजपसोबत सत्तेत गेले। बारामतीच्या मैदानात पत्नी सुनेत्रा पवारांना त्यांनी उभं करण्याचं निश्चितही केलंय। मात्र आता रक्ताच्या नात्यातील कुटुंबियांनीच दादांना घेरलंय। आणि हे कमी म्हणून की काय,
कधी काळचे स्पर्धक असलेल्या बाहेरच्यांनीही विरोधाचं कुंपण उभं केलंय. त्यामुळे संघर्षाच्या उभ्या राहिलेल्या कौटुंबिक आणि राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी दादांना जिगरीची मेहनत घ्यावी लागणार हे मात्र नक्की. जयदीप भगतचं ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.